नमस्कार, आम्ही विद्या प्रतिष्ठान मराठी माध्यमिक शाळेचे विद्यार्थी आज तुमच्यासमोर फायर फायटिंग हा रोबोट सादर करीत आहोत. 1. साक्षी कांबळे, 2. सृष्टी मिरगे, 3. प्रांजल शिंदे, 4. समृद्धी भोसले. फायर फायटिंग हा रोबोट आग विझवण्यासाठी एक अत्याधुनिक व उपयुक्त यंत्र आहे. मानवासाठी आग लागलेल्या ठिकाणी जाणे अतिशय धोकादायक आहे. अशा वेळी हा रोबोट त्या ठिकाणी जाऊन आग विझवण्याचे काम करते. उष्णता, धूर आणि अग्नी हे ओळखण्यासाठी यामध्ये विशेष सेन्सर बसवलेले आहेत. हे सेन्सर आग लागल्याची जाणीव करून देतात व रोबोट लगेच त्या ठिकाणी जाऊन आग विझवण्याचे काम करते. हा रोबोट उष्णता आणि विषारी धूर या ठिकाणीही काम करू शकतो. फायर फायटिंग रोबोटमध्ये विविध सेन्सर, मोटर, कॅमेरा आणि पाणी फवारणी यंत्रणा बसवलेली आहे, ज्याच्यामुळे रोबोट जिथे आग लागली आहे ते ओळखू शकतो आणि तिथे जाऊन तो विझवू शकतो. यामध्ये आम्ही ऑर्डिनो वापरलेला आहे, ज्याला थोडक्यात रोबोटचा ब्रेन असे म्हटले जाते. यामध्ये आम्ही फायर फ्लेम सेन्सर बसवलेला आहे, जे आग विझवण्याचे कार्य करते. यामध्ये आम्ही जम्पर वायर्स वेगवेगळ्या कलर कोडचा वापरलेला आहे. फायर फायटिंग रोबोट हा आपले श्रम आणि फायर फायटिंग रोबोट हा आपले श्रम वाचवतो. तसेच अत्याधुनिक यंत्रांमध्ये तो आपल्याला खूप मदत करतो. फायर फायटिंग रोबोट हा विविध आधुनिक तंत्रज्ञान जसे की दवाखाने, हॉस्पिटल्स, इतर शाळा व शासकीय कॉलेजेस इत्यादीमध्ये वापरला जातो. हा रोबोट फ्लेमनुसार चालतो. त्याला एक फ्लेम दिली जाते. तो आग दिसली की लगेच तो आग विझवतो व ते फ्लेम सेन्सरकडे आपल्याकडे अट्रॅक्ट करून घेतो. तसेच त्याच्यामध्ये एक सेन्सर बसवलेला आहे, तो आग विझवण्याचे काम करतो. तर पाहूया अधिक प्रोजेक्टबद्दल माहिती. या प्रोजेक्टमध्ये आपण ऑर्डिनो युनोचा वापर केलेला आहे. त्यामध्ये आपण कोडिंग केलेले आहे. तसेच DC मोटर, रिले आणि सेन्सरही वापरलेले आहेत. या प्रोजेक्टमध्ये आपण टाकाऊपासून टिकाऊ हे अत्याधुनिक हत्यारे वापरली आहेत. तसेच आपण ह्या प्रोजेक्टला खूप आग लागली तरीही ह्याला हानी होत नाही. जेवढा मानव आग विझवत नाही लवकर, तेवढा हा माणसाच्या पेक्षा लवकर पोहोचतो हा रोबोट फायर सेन्सर विझवायला. टाकाऊपासून टिकाऊ बनवला आहे. या प्रोजेक्टमध्ये हा छोटा टँक बसवलेला आहे. इन फ्युचर आपण याचा वापर मोठ्या प्रमाणात देखील करू शकतो. हा टँक जो छोटा आहे तो आपण मोठा जसं की 5 लिटर 4 लिटर यामध्ये वापरू शकतो. याचा उपयोग याला एक मोटर बसवलेली आहे. ती मोटर ऑर्डिनो युनोकडे फ्लेम सेन्सर देते. त्याच्यानंतर त्यांना हे जाते कार्य करते ते आग विझवण्याचे. हा प्रोजेक्ट फुल्ली ऑटोमॅटिक आहे. याचा आपण वापर खूप ठिकाणी जसं की औद्योगिक क्षेत्र, मेडिकल, स्कूल, कॉलेजेस आणि इतर क्षेत्रांमध्ये देखील करू शकतो. या प्रोजेक्टपासून आपल्याला कुठलीही हानी होत नाही. या प्रोजेक्टपासून जसं की त्या प्रोजेक्टला सुद्धा त्याची कुठलीही हानी होत नाही. त्या प्रोजेक्ट खूप काळ टिकू शकतो. आणि धन्यवाद.